Welcome back to Ingwa News. A 101 members women's group from Kala Shakti Dance Institute departed for Agra to stage an all-over woman drama depicting the escape of Chhatrapati Shivaji Maharaj during the Shiv Chaturya Divas celebration. Vasco MD Krishna Salkar flagged off the delegation from Vasco railway station, calling it a proud and historic moment for Murmagaon Taluka. 358व्या वर्धापन दिना खातीर शिव शौर्य दिन आसा पळय सेलिब्रेट करपा खातीर हांगाची एक सांकवाळ आनी कुट्टाळीची महिला जी कला शक्ती डान्स इन्स्टिट्यूट हांच्या पंगडाक कला आग्रा हांगा वचपाक पळयता त्या सांगाता कार्यक्रमाक आनी तांणी एक नाटक तयार केला शिवरायाच्या हातूंतल्यान आनी ते थंय सादर करतले। ही एक ऐतिहासीक घटना आसा कित्याक गोव्यातल्यान 358 वर्ष हे केल्ले वता आनी ह्याच वर्सा फर्स्ट टायम गोवाची महिला एक जी आमची धडाडीची महिला आसा ती फुडें सरता आनी ते पंगड थंय वता आनी सादरीकरण करता हाचे व्हडलें म्हाका कौतुक दिसता। हांव सगळ्या ह्या शिवप्रेमी ग्रुपाक आनी जे राजाराम पाटील हांच्या अंडर आनी तांची जी सुप्रिया सावंत कला संस्कृतीची टीचर आसा आनी सौकीर्ती नायक आनी अमित दळवी नाट्य दिग्दर्शन आसा तांकां खरेंच हॅट्स ऑफ म्हणटा आनी तांकां ही जी प्रवासाची हे आसा ती बरी वचची तांकां वाटेर कसलीच आडमेळ न येता दामबाबाच्या कृपेन तांचे प्रवास सुखकर जावचो हें मागता आनी तांकां परत एकदां खूपच हॅट्स ऑफ म्हणटा आणि आयोजन करपी तांकांय बीन हॅट्स ऑफ म्हणटा। तुम्हाला इतिहास माहिती आहे 17 ऑगस्ट 1666 ला छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली आणि तो दिवस शिवचातुर्य दिवस म्हणून आम्ही साजरा करतो। गोमंतकातून प्रत्येक वर्षी आम्ही त्या कार्यक्रमात जातो। तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती पिलाजी गोळे त्यांचे थेट 14वे वंशज आहेत, त्यांचं नाव मारुती आबा गोळे आणि त्यांनी ही मोहीम चालू केली आहे। आग्रा टू राजगड ते प्रत्यक्ष पायी प्रवास करतात आणि जवळ 2000 मावळे ते सामील होतात त्या कार्यक्रमाला। आम्ही गोमंतकातून माझ्या नेतृत्वाखाली गेली 4 वर्ष मी ही मोहीम राबवतो आणि यावेळी फर्स्ट टाइम प्रथमच मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी गावाच्या 100 गृहिणी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती शिवगाथा हा कार्यक्रम म्हणजे नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी जात आहेत। ते आज जी गरुड झेप जी राजाराम पाटील याच्या नेतृत्वाखाली चालू आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, कारण आज आमच्या भारताला किंवा महाराष्ट्राला सोडाच पण भारताला आज शिवाजी महाराजाचा इतिहास जरूर प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये यावा आणि जर हे हिंदू राष्ट्र जर व्हायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्येक भारतीयाला समजावून घेणे आवश्यक आहे। कारण आज सांकवाळे कुट्टाळे इथून जी गरुड झेप व्हायला ते राजाराम पाटील यांच्या नेतृत्वावर ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट ही कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आमची तुळस आणि आमचा ध्वज भगवा ध्वज अस्तित्वात आहे आणि आम्ही पण अस्तित्वात आहे सांगायचं म्हणजे। कारण आज प्रत्येक गोष्ट आम्ही म्हणतो हे पाहिजे ते पाहिजे म्हणतो, जर खरोखरच तुम्हाला जर पाहिजे असेल तर छत्रपती शिवाजीला पहिल्यांदा समजावून घेतलं पाहिजे। एक उदाहरण सांगतो, व्हिएतनामवर अमेरिकेने 25 वेळा स्वारी केली पण छत्रपती शिवाजी महाराजाच्या गणिमी काव्यामुळे ते जिंकू शकले नाहीत। म्हणून तिथला राजा जेव्हा वारला तेव्हा त्याच्या दफनभूमीवर लिहिले आहेत, मी एक छत्रपती शिवाजी महाराजाचा सेवक, मी चिर शांती इथं घेत आहे एवढंच मी सांगतो। आणि तेणी असे जायते लोकांक घेऊन ऍक्टिव्हेट करपाक तेणे दिल्ली व्हरून हाडल्या लोकांक स्पेशली पानिपत सारखे जाग्यार आणि आयज जेन्ना हांव जे वयता तांकां एकच सांगूंक सोदता की जेन्ना तुमी आग्र्या वयता तेन्ना आग्र्याची संपूर्ण माहिती तुमकां मेळटली। ह्या वेळार शिवाजी थंय गेलो, कशे तरेन ते किल्ल्यात थंय ताका बंदिश केलो, थंय ताका लायनी दवरलो, ते सगळे गायड घेवन हेणी लोकां कडेन ते सगळ्यांनी आयकून घेवचे आणि किल्ल्या विशीं जी हिस्ट्री आसा ती तेणी जाणून घेवची। त्याच्या नंतरच तांकां दिसतालें की बाबा आग्रा आमी कित्याक वयता। जे नाटक पयलो आशिल्लें आग्राहून दक्कन म्हणजे आग्राहून सुटल्या नंतर शिवाजी जेन्ना दक्कना येयलो तो कशे तरेन येयलो आनी ताणें संभाजी खंय खंय दवरलो कित्याक जे तरेन ताणें ती आपली चाल चल्लेली
ते चालीमुळे तो सफल जाऊन परत आमच्या दख्खना पावलो ते हेजे व्हडेपण आणि आज ते व्हडेपण ती गाथा जर पळयतले त्याची शौर्य जर पळयतलो आज ह्या भगिनींनी आणि राजारामाकी सांगता गाईड घेऊन त्यांना सगळे किल्लो भोंवून दाखय जय जय ताका शिवाजी महाराजाचे अरेस्ट केलो जय ताका बंदखाणी दवरलेलो ते सगळे पळय आणि त्याच पर्यंत हो शहाजहान औरंगजेबान शहाजहाना जर बंदिस्त केलो तिवूय जागा थंय आहा जेन्ना तूं भितर सरता तेन्ना तुका एक हे दिसता किल्ल्याचे एक भव्यता दिव्यता अशी दिसता की हो किल्लो कसो आसतलो त्या वेळार आणि कशे तरेन शिवाजी तितूंतल्या पिठारांतल्यान कसो भायर सरलो हे सगळे आज तांकां थंय पळोवंक मेळटले आणि ही हिस्ट्री जावन आमची भुरग्यां जे माणकुली भुरगीं वयता तांकांय कळटले तांकां सारकी हिस्ट्री दिवपाक थंय गायड घे तांकां बरे भाशेन गायड कर आणि आमची जे भुरगीं वयता बायलो वयता तांकां बरे भाशेन व्हरोन तूं परती हाड गोंया सेफ आणि कितें आसल्यार सांग आमी आसता तुजे फाटल्यान। आज छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांना भारत देश नव्हे तर भारत देशाच्या बाहेर सुद्धा ज्ञानबद्ध आहेत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून रायगडला जेव्हा आपला दौरा केला त्यावेळेस तिथे अफजल खान आले होते आणि अफजल खानाचं आग्र्याहून रायगडला आता ही आमची गोव्याची जास्त करून फर्स्ट टाइम महिला आपलं एक नाटक सादर करण्यासाठी तिथे जात आहेत। खरं बघितलं तर जवळजवळ 358 वर्षाचा प्रवासात अगोदरचा हा प्रवास आज आपण सगळे हिंदू धर्मीय छत्रपती शिवाजीच्या मार्गावर चालणारी लोक आज तो रायगडावर जाताना जवळजवळ 1300 किलोमीटर आग्र्याहून रायगड चालत जावं लागतं आणि प्रत्येक वर्षी तिथे गोव्याहूनच नव्हे तर बाहेरच्या राज्याहून सुद्धा लोक येतात। पण गोव्याचं एक आकर्षण यावर्षी कुट्टाळीच्या गृहिणीने कुट्टाळीच्या एका सांस्कृतिक मंडळाने एक नाटक बसवलं आणि राजाराम पाटील हे जे गरुड झेब या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांनी यांना सगळ्यांना एकत्रित करून सर्वांना एकत्रित करून आज त्यांचा हा दौरा यशस्वीपणे रेल्वेने दिल्लीला जाणार दिल्लीहून मग आग्र्याहून चालत जाऊन तिथे आपलं नाटक सादर करणार। मी असं म्हणेन की आमच्या गोमंतकातल्या फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्यांदाच या कितलेशे तेप आम्ही ऐकतात तांचे नाटक बसोवपाक ताणें हे केली आणि हातूंतली खासियत म्हणटा ती सगळी बायलां इवन शिवाजीचो रोल जी प्ले करतली ती बी बायल आसतली आणि ती थंय म्हाका दिसता रायगडाच्या वता आसतना थंय हे सादर जातले। हे खूप आमच्या खातीर गोंयकारां खातीर खूप म्हत्वाचो दीस आसा। हांव तांचे तर अभिनंदन करताच की एक बरे कलाकार आमी पयले तांकां विविध मंचार आपली कला सादर करता आसतना हांव शिवाजी पाटीलाचे राजारामाचे हांव देव बरें करूं म्हणटा की असल्यो वेगळ्यो संकल्पना नाल्यार बायलांक फुडें करप नाल्यार आमकां पसून कोणाक फुडें काडप आणि हे महाराजांचे जे छत्रपती शिवाजी महाराज आसूं नाल्यार संभाजी महाराज आसूं छत्रपती हांचे सगळ्यांचे जे उदो करप आणि तांचे खरें हे आमकां सगळ्यांक दाखोवन दिवप आणि तातूंत भितर आमकां सहभागी करप हाज्या खातीर हांव तांचेय देव बरें करूं म्हणून हांव सगळ्या ग्रुपाक हांव अभिनंदन करता तांचें की बरें तुमी आज गोंयकारांचें नांव थंय वचून रायगडा तुमी हें करतले। शिवाजी कडेन मागता तुमी हांगा घेवन वता आसतना बरे भशेन बायलां आसा भुरगीं आसा हो धाकटो भुरगो म्हणजे हाजोच 7वो कार्यक्रम आसा चली बाल शिवाजी ताचे रोल प्ले करता आणि ताजोच हो 7वो कार्यक्रम आसा म्हणजे 7वो बाल शिवाजीचो रोल प्ले करता आगळे वेगळे असे नाटक हांणी बसयला आणि त्या खातीर ही आज सगळी हांगच्यान भायर सरतात तांकां हांव शुभेच्छा दिता आणि बरे गोंयकारांचें नांव वयर काडटा धन्यवाद।